आता माझ्या फंडातले तुम्हाला 30 लाख रुपये द्यायचे आहे. हां हां तर आता ते कशी द्यायचे काय द्यायचे आपण दापात जाऊन बसू. आम्हाला 30 लाख देण्याऐवजी आम्हाला त्या गाड्या बॅटरीवरच्या द्या अपंगाला, जेणेकरून तुमच्या कार्यक्रमाला कुठले बी येणार गाड्या आहेत त्या आमच्याकडे सायकली दाखवतोय. त्या जर तुम्हाला 30 लाख रुपये द्यायचेच आहेत हा. तर ती तुम्हाला आता किती गाड्या येतात केवढ्याला हो. गाड्या माहीत सायकली बॅटरीवरच्या आल्यात बरं का साहेब इथं, आणि आपल्या रणजित दादा किंवा धैर्यशील भाया सुद्धा देतील त्यांचा फंड. दोघांचा मिळून जर केला तर सगळ्या जवळजवळ अपंगाला बरेच सायकली मिळल्या जातील. आणि सायकलीच्या वेळेला तुमचा ज्यावेळेस कार्यक्रम असेल त्यावेळेला आमची प्रहारची संघटना आधी पुढे असेल, ते लक्षात आलं. सगळं कार्यक्रम एक व्हिडिओ घ्या शेतकरी संदर्भामध्ये ते आता आपलं चालू राहतं त्याच्या संदर्भात काढा की राव बाहेर काय राव, कांद्याचं काढा किती दिसू द्या. घ्या बाहेर जवळ या. झेंडा झेंडा सर आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघात दिव्यांग बांधव या ठिकाणी प्रहार संघटनेची मशाल आणि शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कर्जमाफीसाठी कांद्याच्या दरासाठी या ठिकाणी त्यांनी एक छोटंसं लोकप्रतिनिधींना यांच्या व्यथा कळाव्यात आणि म्हणून आमदार म्हणून माझ्याकडं हे माझ्याच तालुक्यातले माझेच बांधव आहेत. दिव्यांगासाठी सगळ्यात पहिल्यांदा, कारण यांना परमेश्वरानं काही ना काहीतरी अपंगत्व दिलेलं आहे. जगातल्या सर्वांना सर्व अवयव चांगल्या प्रकारे दिलेले आहेत, परंतु या बांधवांसाठी जी व्यंग आहेत आणि या व्यंगासाठी सरकारनं स्पेशल ट्रीटमेंट दिली पाहिजे. यासाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र आमचे बच्चू कडू साहेब आणि ते महाराष्ट्रभर या दिव्यांग बांधवासाठी लढत आहेत. खूप अभिमानाची आणि चांगली बाब आहे. मनाला एक म्हणजे ह्या दिव्यांग बांधवासाठी एक शीतलता निर्माण करणारी, गारवा निर्माण करणारी अशी बाब आहे. आमचे शाजीराव देशमुख असतील, ही सर्व मंडळी या ठिकाणी आज आलेली आहे. काही ना काहीतरी, एखाद्याच्या काना असेल, एखाद्याचा डोळा असेल, एखाद्याचा अवयव असेल, या बांधवांना चांगल्या पद्धतीनं सरकारच्या माध्यमातून निधी मिळाला पाहिजे. सगळ्या ग्रामपंचायतींनी दिला पाहिजे. मी गेली 17 वर्ष या गावामध्ये एक 10 ते 15 लोकांना दरवर्षी या निधीचं वाटप करतो. आता मी आमदार झालो आहे आणि आमदार फंडामधून जे तुम्हाला माझ्या फंडामधून नियमानं देणं शक्य असेल ते सगळं देण्याचा प्रयत्न करेन. दुसरी सगळ्यात महत्त्वाची बाब या ठिकाणी अशी आहे की विधानसभेमध्ये मी या गोरगरीब सामान्य माणसासाठी जी घरकुल योजना आहे आणि ती शहरातल्या लोकांना 2.5 लाख रुपये आणि ग्रामीणमधल्या 1.25 लाख रुपये, तर त्यावरती प्रहार केला आणि त्यामध्ये 50,000 रुपये एवढी सरकारला भरीव वाढ करावी लागली. त्याला सोलार 30 वर्षासाठी लाईटचं आता बिल येणार नाही अशी चांगली योजना त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून भांडून पत्रात पाडून हे गरिबाची दुःख त्या ठिकाणी बच्चू कडू मांडतायत. आणि बच्चू कडूला आता भाऊ आहे उत्तमराव जानकर, त्यामुळं आता काळजी करायची कारण नाही. त्या ठिकाणी नक्कीच प्रहार होईल. बच्चू कडू माझ्या बरोबर विधान भवनामध्ये पाहिजे होते आणि मग मात्र त्या ठिकाणी जाळ आणि धूर संघटन निघाला असता आणि तुम्हाला इथंपर्यंत येण्याची वेळ आली नसते. पण बच्चू कडू साहेबांची सुद्धा त्या ठिकाणी उणीव भरून काढेन अशा पद्धतीचं काम माझ्यासुद्धा मनामध्ये आहे आणि ते माझ्या हृदयात आहे. नक्की आपण त्यासाठी प्रयत्न करू. तुम्ही एवढा वेळ माझी वाट पाहिली आणि मला याला उशीर झाला त्याबद्दल तुमची सर्वांची क्षमा मागतो. धन्यवाद. अरे अपना भिडो बच्चों कडू, अपना भिडो बच्चों कडू, भारत माता की जय, भारत माता की जय. माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमरावजी जानकर साहेब बच्चू भाऊला भाऊ म्हणून
सहकार्य करणार आहेत एवढंच मी म्हणतो. आमदार साहेबांना विनंती करतो की आमच्या बच्चूभाऊला साथ दिली तर तुम्ही दोघंजण या सरकारचा धुरळा केल्याशिवाय राहणार नाहीत एवढीच इच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय प्रहार.